एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. ऐकलत? परांड्यातील पाहणी दौऱ्यात कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेलं हे उत्तर. पैशांचं सोंग आणता येत नाही, आम्ही लाडक्या बहिणींना 45,000 कोटी देतोय, अशा शब्दात अजित पवारांनी संताप व्यक्त केला. त्यामुळं अजित पवारांचा हा पाहणी दौरा चांगला चर्चेत आलाय. आम्ही काही इथे गोटे खेळायला आलोय. एवढं राव सकाळी 6ला सुरू केलं बाळा मी करमळ्याला. म्हणजे जे काम करतं ना त्याचीच मारा आम्हालाही कळतंय ना. आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय. आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतोय. शेतकऱ्यांची वीज माफी केली, 20,000 कोटी रुपये भरतोय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. सत्ताधाऱ्यांच्या या विधानामुळे विरोधकांनीही राज्यातील आर्थिक परिस्थितीवर टीका केली आहे. पैशांचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालू नका, अशी टीका राऊतांनी केली आहे. तर तिजोरीची अवस्था बिकट आहे, मग शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का, असा सवाल विजय वडेट्टीवारांनी विचारलाय. पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका. ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका. लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत. पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे. 9 लाख कोटीचं कर्ज, साधारण 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे. लाडक्या बहिणीला मतासाठी तुम्ही किती पैसे दिलेत? तर मतं घेण्यासाठीच दिले ना. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार का अजितदादा? अजितदादांना आमचा प्रश्न आहे, कुठला हमी भाव मिळतोय? अरे 2014च्या पूर्वी सोयाबीनचा भाव होता, तो भाव आता मिळत नाही का? झोपला आहेत का तुम्ही? झोपलाय का सरकार? कुठे आहे तुमचं सरकार? कुणासाठी मदत करताय? दरम्यान विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्यानंतर अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या मदतीत काटकसर करणार नाही असं विधान केलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही पवारांच्या विधानाची री ओढत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात आखडता घेणार नाही असं विधान केलंय. मी खरं ते बोलत असतो. मी सुरुवातीला सांगितलं मला राजकारण करायचं नाहीये, आम्ही निधीची कमतरता पडू देणार नाही असं सांगितलं की नाही? सांगितलं की नाही? एक ग्रामीण भागामध्ये तसं एक बोललं जातं. आम्ही कुठं काटकसर केली का? आम्ही लाडक्या बहिणींना आज 45,000 कोटी देतोय की नाही? त्याच्यामुळे लगेचच एखाद्याच कुठला तरी शब्द पकडायचा आणि ते असं झालं तसं झालं. हे आता इथं पैसे बिशे हा विषय महत्त्वाचा नाही. आम्ही त्यांना मदत देताना कुठंही हात आखडता घेणार नाही. शेतकऱ्यांना मदत देताना थोडंसं काटकसर करावी लागेल ती आम्ही करू, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत देताना आम्ही कुठलाही हात आखडता घेणार नाही. त्यांना सडळ असते, मदतीची आवश्यकता आहे. आधीच मंत्री आणि आमदारांच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यादरम्यान केलेल्या असंवेदनशील विधानामुळे आणि कृतीमुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. शेतकऱ्याच्या बांधावर पाहणी करण्यासाठी आलेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनीच राज्याची खरी परिस्थिती शेतकऱ्यासमोर मांडली. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी नेमकं कोणाकडे पाहायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.